गगनबावडा तालुक्यात यावर्षी तुफान पाऊस झाला। गेले 3 महिने कोसळणारा धुवाधार पाऊस, दाट धूक आणि जोरदार वारा यामुळे गगनबावडा तालुक्यातील ऊस पिकाची वाढ खुंटली आहे। काही ठिकाणी शिवारातील ऊस कुजला आहे। परिणामी गगनबावडा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहे। पावसाचा आगार असलेल्या गगनबावडा तालुक्यात यंदा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यातच पावसाला सुरुवात झाली। 1 महिना आधीच पावसानं सुरुवात केल्यानं त्याचा परिणाम ऊसाच्या वाढीवर झालाय। मे महिन्यात पडलेल्या पावसाचा विचार केल्यास गगनबावडा तालुक्यात गेल्या 3 महिन्यात सुमारे 5500 मिलीमीटर पाऊस झालाय। जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालाय। एकीकडे करपा रोगाच्या आक्रमणामुळे ऊस पिकाची शिवारं लाल भडक दिसतायत, तर धुवाधार पावसामुळे ऊसाचं पाचट आणि ओला चारा कुजला आहे। त्यातून ऐन पावसाळ्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे। परिणामी गगनबावडा तालुक्यातील दुग्ध व्यवसाय धोक्यात आलाय। गेले 3 महिने गगनबावडा तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे अति तिथं माती या तत्वानुसार गगनबावडा तालुक्यातील ऊस पीक धोक्यात आलंय। अशा परिस्थितीत गगनबावडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे।